नमस्कार. आज आपण 7व्या दिवसाची कथा पाहणार आहोत. नवरात्रीच्या या 6 दिवसानंतर येणारा 7वा दिवस म्हणजे हा कालीमातेचा दिवस येतो. कालीमाता या देवीचं नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. कलकत्त्याची कालिका देवी असं आपण म्हणतो. कालिका देवी म्हटलं की देवीचं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. अकराळ विक्राळ असं तिचं स्वरूप. निळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची देवी दाखवलेली असते. जीभ बाहेर काढलेली, तोंड रक्ताने लाल भडक झालेलं, तिसरा डोळा असतो कपाळावर तोही उघडलेला, दोन्ही डोळे भयानक असे उघडलेले असतात, केस मोकळे सोडलेले, हातामध्ये शस्त्रास्त्र आणि गाढवावर बसलेली अशी ती देवी बघून भयानकता, तिची विक्राळता बघून आपल्याला वाटतं की अरे ह्या कालीमातेनं हे रूप कशाला धारण केलं असेल, हे रूप धारण करण्याचं कारण तरी काय असेल, आपल्याला प्रश्न पडतो. पण बघा, या 9 रूपांमध्ये दुर्गेची जी 9 रूप आपण अभ्यासतोय त्याच्यामध्ये हे कालीमातेचं विक्राळ अकराळ भयानक असं रूपसुद्धा आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. खरं तर असं रूप येण्याचं कारण काय? एवढी भयानकता का निर्माण झाली? एवढं भयानक रूप तिला धारण का करावं लागलं? तर देवी भागवतामध्ये एका कथेमध्ये प्राचीन काळातल्या सांगण्यात आलेलं आहे की ज्यावेळी शुंभ निशुंभ हे 2 राक्षस, यांची नावं आपण ऐकलेली आहेत. शुंभ निशुंभ नावाचे हे राक्षस होते दोन्ही, आणि ते दोघंही राजे होते. आणि त्यांचा साथीदार, त्याचं नाव होतं रक्तबीज. आणि हा शुंभ निशुंभ तर माजलेच होते, लोकांना त्रास देतच होते. पण त्याबरोबर त्यांचा जो साथीदार होता रक्तबीज, तो उन्मत्त झालेला होता. कारण त्याला वरदान होतं की त्याच्या शरीरातला एक जरी रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तरी त्याच्या त्या थेंबापासून दुसरा रक्तबीज निर्माण होईल, असं वरदान त्या रक्तबीजला मिळालेलं होतं. आणि त्यामुळे तो मातलेला होता. शुंभ निशुंभला फार काही करावंच लागत नव्हतं. त्यांचा हा साथीदारच जाईल तिकडे उत्मात करत होता. देवलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये, पाताळ लोकामध्ये आणि आपल्या कलियुगामध्ये किंवा पृथ्वी लोकामध्ये सगळीकडेच त्यांना हाहाकार माजवलेला होता. लोक घाबरत होते, भेदरलेले होते की कसं याचा सामना करायचा, काय करायचं, याला काय करू शकतो आपण याचं. सगळे घाबरलेले. ना अशा अवस्थेमध्ये ह्या रक्तबीजाचं काय करायचं प्रश्न पडला होता. देवदेवता पण घाबरले होते. आणि मग जाऊन त्यांनी माहिती आहे नेहमीप्रमाणे शंकरांची प्रार्थना केली, दुर्गामातेची प्रार्थना केली. आणि मग पार्वतीनं, दुर्गामातेनं ठरवलं, तिनं आपल्या ऊर्जेतून कालीमाता हे रूप तयार केलं. दुर्गेनं आपल्या ऊर्जेतून कालीमाता हे रूप तयार केलं आणि त्या कालीमातेला त्या रक्तबीजाचा नाश करण्यासाठी सांगितलं. आणि ही कालीमाता रक्तबीजाचा नाश करण्यासाठी निघाली. तिला त्याच्याकडे असणारा मिळालेला वर वगैरे पण तिला सांगितला होता. त्यामुळं हा रक्तबीज ज्या वेळेला युद्धासाठी या कालीमातेसमोर आला त्यावेळेला कालीमातेनं काय करायला सुरुवात केली, या रक्तबीजाला मारत असताना त्याचा रक्ताचा पडणारा प्रत्येक थेंब ती स्वतः घेऊ लागली, स्वतः पिऊ लागली, स्वतः तोंडानं तो रक्ताचा थेंब पिऊ लागली. तिने एकही जमिनीवर रक्ताचा थेंब पडू दिला नाही. आणि असं करत 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 त्या रक्तबीजाच्या शरीरातला एकही रक्ताचा थेंब राहिला नाही की जो जमिनीवर पडू शकेल. आणि अशा पद्धतीनं मग तो रक्तबीज नाश पावला, नष्ट झाला, नाहीसा झाला, मरून गेला. अशा पद्धतीनं या दुर्गामातेनं या कालीमातेच्या रूपामध्ये भयानक रूप धारण करून त्या रक्तबीजाला मारला. रक्तबीज संपला आणि हे असंख्य रक्तबीज तयार होणं थांबलं. त्यानंतर तेवढ्यावरच देवी थांबली नाही, तर त्या शुंभ निशुंभ या राक्षस राजांना सुद्धा देवीनं मारून टाकलं. चंड विचंड नावाचे 2 राक्षस त्याच वेळेला माजलेले होते. त्या दोघांनाही याच कालीमातेनं त्यावेळेला मारलं. तिला काल रात्री असंही म्हटलं जातं, कारण रात्रीच्या घड्या अंधारामध्ये तिचा जन्म झाला होता. काळा कुट्ट अंधार आणि अशा वेळेला ते काळं कुट्ट शरीर, गळ्यात चमकणाऱ्या माळा, कपाळावरचा उघडणारा डोळा, हे सगळं दृश्य भयानक होतं. आणि त्यामुळे तिला कालरात्री असं नाव सुद्धा या देवीला आहे. कालरात्री किंवा कालीमाता असंही म्हटलं. कालरात्रीचं नंतर कालीमाता झालं. तर अशी ही कालरात्री तिनं शुंभ निशुंभाला मारलं, चंड विचंडाला मारलं आणि रक्तबीजाला संपवलं. म्हणजे पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ तिन्ही लोकांवरचा अंधकार नष्ट केला. तिन्ही लोकांच्या मनातली भीती नाहीशी केली. लोकांच्या मनात रक्तबीजाबद्दल असणारा जो घाबरलेपणा होता तो तिनं संपवून टाकला आणि सगळीकडे शांती प्रदान केली. हिचं रूप जरी भयानक असलं, अकराळ विक्राळ असलं, तरी दया, प्रेम आणि शांतता हे गुण या देवीकडे आहेत. तिच्यामुळंच या पृथ्वीतलावर या गोष्टी आल्या. आणि म्हणून या कालीमातेचं रूप जरी भयानक असलं तरी तिच्याबद्दल शांतता, दया आपल्याला पाहायला मिळते. आणि ही शांती, ही दया
या पृथ्वी तलावर स्वर्गलोकामध्ये स्थापन करण्याचं काम या कालीमातेनं केलं. त्यामुळं हा जो 7वा दिवस आहे तो कालीमातेच्या नावानं आपण साजरा करतो. म्हणजे उद्याच म्हणजेच रविवारचं जे रूप आहे हे रविवारचं कालीमातेचं रूप भयानक अकराळ विक्राळ असं असणार आहे. आणि मग या रूपाची पूजा केल्यानंतर मनामधली भीती, मनामधली काय म्हणतो आपण भयानकता, मनामध्ये असणारे आपल्याला अंधकार हा सगळा या देवीच्या भक्तीनं, देवीच्या पूजेनं नाहीसा होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे हे कालीमातेचं, कालरात्री मातेचं रूप जे आहे ते अत्यंत आपल्याला अभ्यास करण्यासाठी किंवा नमस्कार करण्यासाठी, शक्ती मिळवण्यासाठी उपयोगी आहे. खरं तर पहा, 9 दिवसांमध्ये आपण देवीची वेगवेगळी रूपं पाहत आहोत आणि या रूपांमध्ये आपल्याला नवरात्रीचे हे दिवस अनुभवायला मिळत आहेत. नवरात्रीमध्ये सगळीकडे आनंद भरलेला असतो. सगळीकडे बघावं तिकडं लोक आनंदी असतात. वातावरण एक प्रकारचं आनंदी झालेलं असतं. कारण अजूनही स्त्रियांच्यामध्ये या शक्तीबद्दलचं प्रेम खूप आहे. कारण शेवटी तो स्त्री शक्तीचा जागर आहे. या स्त्री शक्तीचा जागर विविध ठिकाणी होतो. बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. बऱ्याच सार्वजनिक मंडळांमध्ये स्त्रियांचे विविध खेळ तिथं सादर केले जातात. शिवाय या पलीकडं आणखीन प्रचंड वेगवेगळे कार्यक्रम असतात, हे सादर केले जातात. आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा नवरात्रीचा उत्सव साजरा होतो, तोही साजरा केला जातो. प्रत्येक रूप रोज एक वेगळी शक्ती आपल्याला या नवरात्रीच्या रूपाने मिळत असते. आणि रोज ती शक्ती घेऊन महिषासुराला किंवा अशा वेगवेगळ्या राक्षसांना मारण्यासाठी विविध रूपांमध्ये या वेगवेगळ्या देवी अवतरत असतात आणि आपलं कार्य पूर्ण करत असतात. तसंच आपणही, कारण पृथ्वी तलावर स्त्री शक्तीचा जागर होतोय, आपण होताना बघतोय, संपूर्ण भारतभर होतोय, भारताबाहेर असणाऱ्या भारतीयांच्या मध्येही होतोय. तिकडंही आज या देवीचे उत्सव साजरे केले जात आहेत. याचं कारण एकच की आपण म्हणतो घरची लक्ष्मी ही घराची स्त्री असते. उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी. ही जी उद्योगाच्या घरामध्ये वास करणारी लक्ष्मी आहे ती त्या घरची स्त्री असते. त्या घरच्या स्त्रीनंही आपण असं म्हणणार नाही मी की स्वतःला कमी समजावं. देवी समजणं, लक्ष्मी समजणं, दुर्गा समजणं म्हणजे कमी समजणं नाहीये. वेळ प्रसंगी संकटाचा सामना करण्यासाठी त्या प्रसंगानुसार उभं राहणं म्हणजे देवीचं रूप आहे. स्वतःला कमी समजणं नाहीये. त्यामुळं आपण त्या स्वरूपामध्ये उभं राहिलं पाहिजे. स्त्रियांनी निव्वळ पैसा कमावणं, घरकाम करणं किंवा बाहेर जाऊन उद्योग करणं, उद्योगधंद्यांमध्ये भाग घेणं हे एवढंच करून चालणार नाहीये. तर जबरदस्त शक्ती आहे तिच्यामध्ये. या शक्तीचा वापर चांगल्या गोष्टींसाठी, जगामध्ये मातलेल्या या उन्मत्त राक्षसांसाठी, असुरांसाठी ही शक्ती आपली वापरली पाहिजे आणि तिचा वापर करून त्यांना नष्ट केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीचा जागर होईल. जसं मी बाहेर जाऊन करू शकते, प्रत्येक जण स्त्री बाहेर जाऊन करू शकत नाही. त्यामुळे ती आपल्या घरामध्ये राहून सुद्धा ही गोष्ट करू शकते. प्रत्येकामध्ये, अगदी घरामधलं साधं एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कुटुंबामध्ये आपण, माझ्या कुटुंबातल्या माणसांसाठी मी स्वयंपाक बनवत असते. साधं उदाहरण आहे. स्वयंपाक करत असते, सकाळ संध्याकाळ नाश्ता जेवण हे सगळं काही मी आनंदानं प्रेमानं करून खाऊ घालत असते. हे सगळं करत असताना माझ्या मनामध्ये पांडुरंग शास्त्री आठवले तत्वज्ञ म्हणतात आणि आपल्या भारतीय संस्कृतीनं, वैदिक संस्कृतीनंही सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट करताना मन प्रसन्न, मन आनंदी पाहिजे. मग त्या स्त्रीनं समजलं पाहिजे की मी ज्या वेळेला घरात स्वयंपाक करते त्यावेळेला मी नाही तर माझ्या घरातले विविध देवदेवता जेवतात. कारण त्यांच्यामध्ये देवतेचं वास्तव्य आहे अशी आपली संस्कृती सांगते. भगवद्गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे मय्येव मदादस्व मयी बुद्धी निवेशया. म्हणजे माझ्या मनामध्ये मन आणि बुद्धी ईश्वराच्या चरणावर मी अर्पण करणार आहे. किंवा ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातना मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. माझं मन किंवा माझ्यामध्ये ईश्वराचं वास्तव्य आहे. माझ्यामध्ये ईश्वर राहतो. गॉड इज विथ यू. हा देव माझ्या बरोबर आहे याची जाणीव मला सतत असली पाहिजे. आणि म्हणून ही जर जाणीव असेल तर कुटुंबामध्ये बनणारं जेवण सुद्धा त्याचा आहार विहार त्यानुसार माणसाचं जीवन राहतं. जसं तुम्ही अन्न खाता तशी तुमची प्रकृती बनते. म्हणून आसुरी वृत्तीचं अन्न खाल्लं तर तुमची प्रकृती पण आसुरी वृत्तीचीच बनते. त्यासारखेच तुम्ही वागायला लागता.
म्हणून जसा आहार तसा विहार असं म्हटलं जातं. यासाठी आजच्या काळामध्ये ह्या गोष्टी बारकाईने लक्षात घेणं गरजेचं आहे. रोगराई वाईट गोष्टी पसरत असताना आपण चांगल्या मार्गानं जाणं गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे की माझ्या कुटुंबामध्ये माझं कुटुंब हे एक देवघर आहे आणि या देवघराला जपण्याचं काम मला करायचं आहे हे त्या स्त्रीला समजलं पाहिजे. आणि त्या स्त्रीनं आपल्या शक्तीचा वापर, आपल्या बुद्धीचा वापर आपल्या कुटुंबासाठी केला पाहिजे, तसंच समाजासाठीही केला पाहिजे. कारण प्रत्येक जण इथं कुटुंब ऋण, देव ऋण, पितृ ऋण फेडण्यासाठी येत असतं. मग तो पुरुष असो अगर स्त्री असो, प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर आपलं आपलं ऋण फेडावंच लागतं आणि त्यामुळं आपण हे करू शकतो. आणि यासाठी या 9 दिवसामध्ये या 9 प्रकारच्या शक्ती आपल्याला मिळवायच्या आहेत. या शक्ती संपादन करून तत्परतेनं तयार व्हायचे आणि या जगामध्ये माझ्या कुटुंबामध्ये असणाऱ्या वाईट घटनांचा, वाईट गोष्टींचा, वाईट विचारांचा, भीतीचा, भयानकतेचा नाश करण्यासाठी या कालीमातेचं रूप धारण करायचे आणि सांगायचे, या देवी सर्वभूतेषु भीतिरूपेण संस्थिता, नष्ट करून टाकायची. नमस्तस्ये 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 नमो नमः.